आशाताईंनी आपल्या सगळ्यांना शिकवलं। बेलाजी खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी। आणि आता आपल्या सोबत आहेत मराठीतले ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। महेश जी, अतिशय दुःखाचा दिवस आहे। आशाताईंनी मराठीत सुद्धा तुमच्या चित्रपटांसाठी सुद्धा गाणं गायले, आज कसं वाटतंय? फारच दुःख झालं ऐकून। शॉकिंग न्यूज होती। म्हणजे आशाताईंचं माझ्या आयुष्यात, माझ्या करिअरमध्ये एक विशेष स्थान आहे। कारण माझ्या आयुष्याची करिअरची सुरुवात मी जेव्हा लहानपणी चित्रपटात सुरुवात केली तेव्हा माझा लहानपणीचा चित्रपट संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामध्ये त्यांनी मला माझ्या आयुष्यातला पहिला प्लेबॅक दिला होता। ज्ञानेश्वराच्या तोंडी ते गाणं होतं, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा। काय गाणं गायलं होतं त्यांनी, काय मधुर आवाजात त्यांनी मला प्लेबॅक दिला होता। आणि त्या गाण्यामुळे थिएटरमध्ये लोकांचे स्तब्ध होऊन ऐकत होते ते गाणं। इतकं सुंदर त्या गायल्या होत्या। त्यानंतर मी जेव्हा चित्रपट करायला लागलो तेव्हा सुद्धा मी त्यांना अनेक चित्रपटात म्हणजे त्या गायल्या। माझा जीवलगा चित्रपट, त्याच्यामध्ये त्यांनी एक सुंदर गीत गायलेलं आहे, जीवलगा राजसा साधही ऐकना। त्या गाण्यामध्ये जी अर्थता होती त्या आशाताईच देऊ शकत होत्या। आज त्या गेल्यामुळे एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आपल्या आयुष्यात। आशाताई, वी विल मिस यू फॉर एव्हर। महेश जी, मराठी चित्रपट मराठी चित्रपटात सुद्धा त्यांनी अनेक गाणी गायली। ज्या पद्धतीने त्यांच्याकडे एक वर्सिटॅलिटी होती ते खरंच आपल्या सगळ्यांना आपण आश्चर्यस्तब्ध होतो की अशी एक बाई, अशी एक व्यक्ती की अनेक जॉनर मध्ये गाणी गाते। मुख्य म्हणजे त्यांना मराठी माणसाविषयी आणि मराठी इंडस्ट्रीविषयी एक विशेष प्रेम होतं आणि ते आवर्जून मराठी चित्रपटामध्ये गायला यायच्या। हे फार मोठं होतं। मराठी इंडस्ट्री हॅज लॉस्ट ग्रेट सिंगर। नक्कीच महेश जी, धन्यवाद खूप खूप या सगळ्या प्रतिक्रियेसाठी। तर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। तर सध्या